नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री येथील पांजाकान सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम येत्या ऑक्टोबर महिन्यातच निश्चित सुरू होईल अशी हमी कारखान्याचे नूतन खरेदीदार आणि उद्योजक बबनराव गायकवाड यांनी दिली। उदक पूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हेही व्यासपीठावर होते। आज पांजाकान सहकारी साखर कारखान्याच्या उदक पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार भुसे यांनी कारखाना सुरू झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, कारखाना सुरू होणे यासाठी काही शक्ती काम करीत असल्याचे सांगितले। योग्य त्या कामगारांना स्थान देत कारखाना सुस्थितीमध्ये आणावा। केवळ साखर उत्पादनच नव्हे तर डिस्टिलरी, इथेनॉल, पॉवर प्लांट सारखे प्रयोग या ठिकाणी झाल्यास नक्कीच तालुक्यातील जनतेला दिलासा मिळेल असे यावेळी भुसे यांनी सांगितले। व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबतच आमदार मंजुळाताई गावित, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित, नूतन खरेदीदार बबनराव गायकवाड, भांडणे येथील लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे, वंदना गायकवाड, कुंदन चव्हाण, प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, शहाजी बोरुडे, नाशिक येथील उद्योजक मामा ठाकरे, सतीश महाले, हिलाल माळी, विशाल देसले, पंकज मराठे, संभाजी आयराव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, गोकुळ परदेशी, बाजार समितीचे सभापती ऋतुराज ठाकरे, नयनेश भांबरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। ह्या कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। यावेळी आमदार मंजुळाताई गावित तसेच जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनीही मनोगत व्यक्त केले। कारखाना सुरू करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार तसेच बँक विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी भेटी घेत त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच नवीन खरेदीदार आपण तालुक्यामध्ये आणू शकलो। ह्या निमित्ताने नक्कीच पुन्हा एकदा पांजाकान सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने साक्री तालुक्याचे नाव राज्यभर पोहोचण्यास मदत होणार आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री। धन्यवाद। गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपल्या धुळे जिल्ह्यातील साखरेचा साखर कारखाना काही कारणास्तव बंद पडलेला होता आणि MSC बँकेच्या माध्यमातून आज गायकवाड यांच्या कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना या ठिकाणी सुरुवात करायला गेलो आहे। मला वाटतं की पंचक्रोशीच्या अनेक शेतकरी बांधवांनी, अनेक ग्रामस्थांनी गेली अनेक वर्ष माननीय आमदार साहेबांच्या सोबत पाठपुरावा केलेला। पाठिंबाच्या निवडणुकीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा कारखाना सुरू केला जाईल असा शब्द या परिसरात जनतेला दिला होता आणि म्हणून आज त्या शब्दाची सूचना